आता सुद्धा हा मोर्चा तुम्हाला न कळत फडणवीसने मॅनेज केलेला मोर्चा आहे. 1 कोटीभर मतं चोरून तो सत्तेवर आलेला आहे आणि तो तुम्हाला आरक्षण देतो म्हणजे लांडगा शेळीचं रक्षण करतो. तुमच्याबद्दल त्याला आत्मीयता असते आणि तुम्हाला आरक्षण द्यायचं असतं. त्याच्या पद्धती फार वेगळ्या आहेत. पहिल्यापासून आम्ही सांगतो की घटना 103 दुरुस्ती 103 93 मध्ये तुम्ही शैक्षणिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेले का नाही आहेत का नाही हेच ठरवायचा अधिकार राज्याला आहे. परंतु मोदी सरकार सध्या इतकं अडचणीत आहे की जेवढे मराठा खासदार आता तिथे आहेत किंवा आपल्या महाराष्ट्रातले खासदार आहेत ते फक्त म्हणले मोदीला की ह्या मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. 50% अट त्यांनीच ओलांडलेली आहे. त्यांनीच ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिलं. आज जर तुम्हाला आम्हाला आरक्षण द्यायचं असलं तर तुम्ही केंद्र सरकारचा GR आम्हाला द्यायला पाहिजे होता आणि ही जी मर्यादा तोडून टाकायला पाहिजे. जिसकी जितनी संख्या भारी उसको उतनी भागीदारी, सत्ता में भागीदारी हा नियम आहे. सगळा देशाची मौल्यवान संपत्ती सगळी तुम्ही अदानीला जास्त आणि अंबानीला दिली आहे. कुठले कायदे वापरले? तडीपार होममंत्र्याने कुठला कायदा आणला की 30 दिवसाच्या आत जर तुम्हाला जामीन नाही मिळाला तर तुम्ही कुठल्या पदावर असला, प्राईम मिनिस्टर पदावर असला तरी ते पद रद्द होईल. कुणाला काढलं आतापर्यंत? सत्ताधारी पक्षाला. यातलं हे तुम्हाला म्हणतात घ्या, ह्याच्यात कायद्यात काही बसणार नाही आणि याची स्क्रुटिनी करण्यात तुमचं आयुष्य जाईल. कुठल्या 58 लाख मुलांना तुमच्या आंदोलनाने नोकऱ्या मिळाल्या मला जरा सांगा. कारण एवढ्या नोकऱ्याच नाहीत.